नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 5वी या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 26 पतंग याचा स्वाध्याय पाहणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण पतंग या कवितेचं एक्सप्लेनेशन म्हणजेच भावार्थ स्पष्टीकरण मागील व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे. अजूनपर्यंत त्यांनी तो मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आधी पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचा नाहीये. आणि आजचा भाग तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे, कारण ह्या भागामध्ये मी पतंग या कवितेतील सर्व प्रश्न घेतलेले आहे आणि त्याचे उत्तर कसे लिहायचे हे आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर चला पाहूया पतंग ह्या कवितेचा स्वाध्याय. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ प्रश्न, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगावर कोणता रंग दिसतो? तर याचं उत्तर तुम्हाला ह्या पद्धतीने लिहायचं आहे की सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगावर लाल पिवळसर रंग दिसतो. बघा, आता आपण काय केलं, या प्रश्नामध्ये फक्त कोणता हा शब्द काय केला आपण काढून टाकला आणि त्याच्याऐवजी फक्त लाल आणि पिवळसर रंग हे शब्द लिहिले. त्याच्यामुळे आपलं उत्तर पूर्ण वाक्यामध्ये तयार झालं. ते ह्या पद्धतीने तुम्हाला असे उत्तर लिहायचे आहे, तेव्हा कुठे पूर्ण मार्क शाळेमध्ये मिळतील. पुढचा हा प्रश्न आहे, पतंग कोणासारखे तरंगतात? तर पतंग पाखरांसारखे तरंगतात. पुढचे प्रश्न पाहूया आपण. विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या आणि ते लिहा. आता त्यामध्ये पहिला विरुद्धार्थी शब्द आहे चढणे, त्याच्या विरुद्ध अपोजिट उतरणे. मग उतरणे ह्या पद्धतीने प्रश्न उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे ओढणे, त्याच्या विरुद्ध जोडी आहे ढकलणे. पुढे ई प्रश्न, मावळणे, त्याच्या विरुद्ध उगवणे. पुढचा आहे दीर्घ ई मऊ, मऊच्या विरुद्ध आहे टणक. पुढचा उ प्रश्न आहे चांगला, चांगल्याच्या विरुद्ध वाईट. त्यानंतर दीर्घ उ भराभर, हळूहळू. या पद्धतीने तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे आणि ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हे विरुद्धार्थी शब्द विचारले जातात आणि ह्या विरुद्धार्थांवर प्रश्न विचारले तर त्याची उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता यावे, हाच माझा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे. तर चला आता पाहूया बरं पुढचा प्रश्न काय आहे तो. मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्यांचा अर्थ समजून घ्या. आता आपल्याला फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ आपल्याला काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स काय आहे, जशी डॅश डॅश आभाळात डॅश डॅश पसरुणे तरंगतात, दिसतील तैसे डॅश डॅश रंगीत, खेळ किती चांगला. तर ह्या रिकाम्या जागी आपल्याला कोणकोणते शब्द टाकायचे त्यात आपण पाहूया. बघा, जशी पाखरे आभाळात, मग इथे काय पाखरे हा शब्द आहे तो कुठे लिहायचा आहे आपल्याला, या ठिकाणी लिहायचा आहे. जशी पाखरे आभाळात पंख पसरुणी तरंगतात, मग इथे पंख हा शब्द आला पाहिजे. पंख पसरुणी तरंगतात, दिसतील तैसे पतंग रंगीत. आता इथे काय शब्द येईल, पतंग रंगीत, खेळ किती चांगला. मग इथे आपलं काय झालेलं आहे, रिकामी जागा पूर्ण भरलेल्या गेलेली आहे, म्हणजेच मोकळ्या जागेत आपण योग्य ते शब्द लिहिलेले आहे. आता काय सांगितलेलं आहे, कडव्याचा अर्थ समजून घ्या. जसे पक्षी म्हणजेच पाखरे आपले पंख पसरून आभाळात उडत असतात, तरंगतात, तसेच तसेच आपले पतंग देखील काय होतील, आकाशामध्ये तरंगतील. आणि ते पण कसे, आपले रंगीत पतंग देखील पक्ष्यांप्रमाणे म्हणजेच पाखरांप्रमाणे दिसतील. आणि हा पतंग उडवण्याचा खेळ अतिशय चांगला, मजेशीर आणि सुंदर आहे, असा त्याचा अर्थ आपल्याला इथे ह्या कडव्याचा कळालेला आहे. हे देखील तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात, अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. आता पाहूया बरं पुढचा प्रश्न. समान अर्थाने समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
म्हणजेच आपल्याला लास्टचा वर्ड काय आला पाहिजे, सिमिलर आला पाहिजे. मग त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, मावळतीचा, मग उगवतीचा किंवा नदी काठचा. इथे आपल्याला मनाचे शब्द लिहायचे नाही, तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजेच कवितेमध्ये जे काही उत्तरं आलेले आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत, समान शब्द आहेत, तेच आपल्याला इथे लिहायचे आहे. मग मावळतीचा त्याला समान शब्द कोणता आहे, मजेचा आणि नदीकाठचा. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला इथे चा हा शब्द आहे, मावळतीचा. मग इथे पण मजेचा, च हे अक्षर आले, चा हे अक्षर आलेले आहे. त्याच्यानंतर नदी काठचा. मग हे सगळ्या शेवटी समान अक्षरे असणारे शब्द आलेले आहेत. ह्या पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. म्हणजे शेवटी जो अक्षर असेल, जो शब्द असेल, तो शेवटी आला पाहिजे उत्तराच्या. त्यालाच आपण समान अक्षरांचे शेवट असणारे शब्द म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा बघूया. बरोबर. बरोबरच्या उत्तर आहेत भराभर आणि वाऱ्यावर. आता बघा इथे पण र आहे शेवटी आणि इथे या उत्तरामध्ये पण र आहे, म्हणजेच भराभर आणि वाऱ्यावर. पुढचा ई पाहूया, रोवणी. मग इथे शेवटचा अक्षर कोणता आहे, दीर्घ नी आहे, म्हणून आपल्याला ओढुनी हे उत्तर इथे मिळालेलं आहे, म्हणजे शब्द मिळालेला आहे. त्यानंतर आभाळात. आभाळाचं उत्तर आहे तरंगतात. बघा इथे त आहे आणि इथे देखील त आहे. या पद्धतीने काय करायचे होते, तुम्हाला उत्तर लिहायचे होते आणि ते तुम्ही लिहिलेले आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. गोलातील शब्द जोडून वाक्य बनवा. आता इथे तुम्हाला एक सर्कल दिलेला आहे आणि त्या सर्कलमध्ये काय दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत. बघा इथे चेंडू हा शब्द दिलेला आहे छोट्या गोलामध्ये आणि बाहेर काय दिलेले आहेत, त्याचे क्रियापद दिलेले आहेत, म्हणजे शब्द दिलेले आहेत. तर छोट्या गोलातला शब्द आणि बाहेरच्या गोलातला शब्द हे काय करायचे आहे, जोडायचे आहे. त्याचं काय बनवायचं, आपल्याला वाक्य बनवायचं आहे. आता उदाहरणासाठी एक शब्द पाहूया आपण. बघा चेंडू झेलणे. कुठे आहे बरं चेंडू झेलणे हा शब्द. बघा ह्या पद्धतीने इथे आपल्याला चेंडू झेलणे ह्या पद्धतीने आपण शब्द लिहिलेला आहे. आणि चेंडू झेलण्याचे किती वाक्य बनवायला लावले त्यांनी, 2 वाक्य बनवायला लावले. कारण इथे एक वाक्य येणार आहे आणि इथे दुसरं वाक्य येणार आहे. मग पहिलं वाक्य कसं बनणार आहे, मी चेंडू झेलतो. आता मी झेलतो म्हणजे हे काय आहे, क्रियापद आहे. आणि त्यानंतर मी म्हणजे तो मुलगा असू शकतो, कारण इथे क्रियापद काय आहे, पुल्लिंगी आहे, म्हणजे झेलतो. आणि शिवानी चेंडू झेलते. आता इथे ही स्त्रीलिंगी आहे, म्हणजे मुलगी आहे, म्हणून तिचं क्रियापद काय झालेलं आहे, इथे बदललेलं आहे. जेव्हा नाम, सर्वनाम, विशेषण जेव्हा बदलतं त्यावेळेस क्रियापद देखील काय होत असतं, नाम आणि सर्वनामांमुळे क्रियापद हे देखील बदलत असतं. आणि ह्या क्रियापदाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. ज्यांना कोणाला तो व्हिडिओ हवा असेल तर त्यांनी तो क्रियापदाचा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद व्यवस्थित समजणार आहे. मग हा प्रश्न आपण पहिला लिहिलेला आहे, हे उदाहरण समजून घेतलेलं आहे. जसं की पहिला मी चेंडू झेलतो आणि दुसरं वाक्य आहे शिवानी चेंडू झेलते. आता मी हा पुल्लिंगी आहे आणि शिवानी ही काय आहे, स्त्रीलिंगी आहे. आता पाहूया बरं पुढचे शब्द घेऊन. मी विकत घेतो. आता मी विकत घेतो. बघा मी विकत घेतो म्हणजेच विकत घेणे ह्या क्रियापदाचं वाक्य आपण इथे बनवलेलं आहे. त्यानंतर शिवानी चेंडू विकत घेते. पुढचं वाक्य पाहूया. मी चेंडू विकतो म्हणजे चेंडू विकणे हे उदाहरण घेतलं तर त्याचं काय बनलेलं आहे, आपलं वाक्य बनलेलं आहे. दुसरे वाक्य मी चेंडू विकतो. आता इथे शिवानी चेंडू विकते असं वाक्य आपलं बनणार आहे. त्यानंतर पुढचं मी चेंडू फेकतो. शिवानी चेंडू फेकते. त्यानंतर पुढचं मी चेंडू टाकतो. शिवानी चेंडू टाकते. त्यानंतर झेलण्याचं आपलं इथे झालेलं आहे. त्यानंतर चेंडू उचलणे याचं वाक्य पाहूया आपण. मी चेंडू उचलतो. शिवानी चेंडू उचलते. ह्या पद्धतीने आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. त्यानंतर चेंडू उडवणे. तर चेंडू उडवण्याचं वाक्य काय बनणार आहे, मी चेंडू उडवतो. शिवानी चेंडू उडवते. त्यानंतर चेंडू फेकणे. आता चेंडू फेकण्याचं काय होणार आहे, मी चेंडू पकडतो. चेंडू पकडण्याचं वाक्य काय होणार आहे, मी चेंडू पकडतो आणि नंतर शिवानी चेंडू पकडते. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं होते,
शब्द वाक्य बनवायचे होते आणि ह्या शब्दांच्या सहाय्याने आपण वाक्य बनवलेले आहेत. आणि असेच जर अजून तुम्हाला वाक्य हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवर क्रियापदांचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते व्हिडिओ पाहायचे आहे आणि ह्या पद्धतीने वाक्य तुम्हाला बनवायचे देखील आहे. आणि अजून तुम्हाला जर व्याकरणावर काही व्हिडिओ हवे असेल तर ते देखील मला कमेंट करून कळवायचे आहे, जेणेकरून मी ते व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल. आणि मित्रांनो, आता आपण आजच्या भागामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा, त्याचबरोबर समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द देखील पाहिलेले आहेत आणि गोलातील वाक्य कसे बनवायचे हे देखील आता आपण समजून घेतलेलं आहे. आणि आता तुम्हाला विरुद्धार्थी शब्द कसे लिहायचे आणि विरुद्धार्थी शब्दांचे अजून जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाणार आहे विरुद्धार्थी शब्दांची. तर ती ओपन करायची आहे लिंक आणि ते विरुद्धार्थी शब्द देखील आपण समजून घ्यायचं आहे, कारण स्कॉलरशिप परीक्षेसाठी किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह परीक्षांसाठी हे विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. त्यासाठीच तो मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर मित्रांनो, आता आपण पतंग ह्या कवितेतील प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपल्याला जर मराठी व्याकरणावर काही व्हिडिओ हवे असेल तर ते कमेंट करून कळवायला विसरायचं नाहीये. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे घंटीचं आयकॉन देखील प्रेस करायला विसरायचं नाहीये. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.